लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे बळीराजाला अजूनही कर्जमाफीची आस लागली आहे। तर दुसरीकडे वसुली अभावी राज्यातील बँका सोसायट्या गोत्यात आल्यात आणि त्यांच्या भोवती वसुलीचा फास आवळू लागल्याचं दिसतंय। जालन्यामध्ये रब्बी हंगामातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। आधुनिक यंत्राच्या सहाय्यानं गहू, हरभरा, ज्वारीची पिकं काढणीला वेग आलाय। यंत्रांची मदत घेतल्यास एकरी 2 ते 3 हजार रुपये दर मोजावा लागतोय, पण हा दर मजुरांपेक्षा कमी आहे, त्यामुळे शेतकरी यंत्रांनाच पसंती देत आहे। लग्नसराईमुळे नांदेडमध्ये झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे, पण दुसरीकडे फुलांवर कर्करोगाचा प्रादुर्भाव सुद्धा वाढतोय, त्यामुळे फुलं झाडावरच करपून गेली आहेत। लाखोंचा खर्च करून वाढवलेली फुलांची गळती लागलेली आहे आणि त्यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात फुल विक्रीला सुरुवात केली आहे। सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना 5,000च्या अनुदानाचा लाभ अजूनही मिळालेला नाहीये। मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाचा अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, पण वाशिम तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान अजूनही जमा झालं नाहीये। नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीच्या पिकावर कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे हळदीच्या उत्पादनामध्ये घट होणार आहे आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे। वातावरणातील बदल आणि अवकाळी पावसामुळे हळद पिकावर कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। उन्हाळ्याची चाहूल लागताच संभाजीनगरच्या बाजारामध्ये कलिंगड दाखल झाले। उन्हाळा सुरू झाल्यामुळे थंड पेयाबरोबरच कलिंगडाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली। बाजारामध्ये 40 ते 50 रुपये दरानं कलिंगडाची विक्री सुरू आहे। कलिंगडाबरोबरच संत्री, मोसंबी, चिकू, सफरचंद आणि द्राक्ष फळांना पसंती मिळते। बाजारामध्ये लाल मिरचीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण झाली आहे। दरामध्ये प्रति किलो 20 ते 50 रुपयांची घसरण झाली आणि यंदा नवीन हंगाम जोरदार सुरू झालाय, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत मिरचीची आवक वाढली आहे। मागच्या हंगामातील साठवलेली जुनी मिरची सुद्धा बाजारात दाखल झालेली आहे। केंद्र सरकारनं नुकतंच देशातील 2024-25च्या हंगामातील फळं आणि भाजीपाला उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज जाहीर केला। या अंदाजामध्ये देशपातळीवर कांदा लागवडीमध्ये 15% वाढ झाल्याचं म्हटलेलं आहे। गेल्या हंगामामध्ये देशात 15,40,000 हेक्टरवर कांदा लागवड करण्यात आली होती आणि ती यंदा 17,74,000 हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज व्यक्त होतोय। वैजापूर तालुक्यामध्ये कांद्याचं क्षेत्र जवळपास 2,000 हेक्टरपेक्षा जास्त वाढलंय। गतवर्षीच्या रब्बी हंगामामध्ये तालुक्यात कांद्याची जवळपास 16,500 हेक्टरवर लागवड झाली होती। यंदा मात्र कांद्याची लागवड 18,500 हेक्टरवर पोहोचलेली आहे। रब्बी हंगामातील गहू बाजारामध्ये यायला आता 15 ते 20 दिवसच उरलेत आणि अशातच सरकारनं ग्राहकांना कमी दरामध्ये गहू उपलब्ध व्हावा यासाठी गव्हाच्या साठवण मर्यादेवरील नियंत्रण मार्च 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला। घाऊक व्यापाऱ्यांसाठी ही मर्यादा 250 टन करण्यात आली आहे। हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीच्या दराची झळाळी कधी वाढणार हा प्रश्न आहे। सांगलीच्या मार्केट यार्डमध्ये मागच्या आर्थिक वर्षामध्ये प्रति क्विंटल हळदीला 18 ते 32 हजारापर्यंत दर मिळाला होता। दरात तेजी कायम होती, पण हळदीच्या शुभारंभापासून 13 ते 21 हजाराच्या पुढे दर जातच नाहीये। कापसाच्या भावावरील दबाव अजूनही कायम आहे। सीसीआयची खरेदी अनेक भागात ठप्प झाल्याचा परिणाम खुल्या बाजारात दिसतोय। खुल्या बाजारामध्ये सरासरी भाव पातळी 6,800 ते 7,200 रुपयाच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे।